सोडियल्या गाठी, सोडियल्या गाठी, दर्शने कृष्ण भेटी, सोडियल्या गाठी, दर्शने कृष्ण भेटी, करीती नारी अक्षयवाणे, करीती नारी अक्षयवाणे, जीव भाव देती दाने, जीव भाव देती दाने, उपजल्या काळे, उपजल्या काळे रूपे, मोहिल्या सकळे, करीती नारी अक्षयवाणी, जीवदान देती दाने, जीव भाव देती दाने, तुका तेथे वारी, तुका तेथे वारी, एकी आडोनी दुसरी, करीती नारी अक्षयवाणी, जीवदा भाव देती दाने, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं, निशमानंदि वल्लभं, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मग वैकुंठ पीठीचे लिंग, जो निगम पद्माचा पराग, जिये जयाचे निहे जग अंगछाया, काळसावियाची वाढू, लोकोत्तर प्रौढो, अद्वितीय गुढो, आनंद घनु, ये श्लाघिजती जेणे दिके, ते जयाचे अंगे असिके, तो श्री कृष्ण स्वमुखे बोलत से, ओम नमो ज्ञानेश्वरा। सोडियल्या गाठी, दर्शने कृष्ण भेटी, करीती नारी अक्षयवाणी, जीव भाव देती दाने। परमात्मा परमेश्वर भगवान श्री कृष्णांची, भगवान पांडुरंगाची, ज्ञानोबा तुकाराम महाराजांची, सर्व गुरुजनांची आपल्या सर्वांच्या वरती निस्सीम कृपा। आपणा सर्वांना भगवंतानं नरदेह देऊन संतांच्या छत्राखाली, पांडुरंगाच्या पायाजवळ, गंगा गोदावरीच्या चंद्रभागेच्या समीप जन्म देऊन, भरतखंडात भरतवर्षात जन्म देऊन, सद्भावना सत्प्रवृत्ती प्रदान करून आणि संतांच्या वाङ्मयाची साधना करीत करीत हसत खेळत भगवंताच्या वाटेनं आपण चाललो आहोत।
हे सर्वांच्या महत् भाग्यांचं लक्षण आहे. आणि दुग्ध शर्करा योग किंबहुना रत्नकांचन योग म्हणावा त्याप्रमाणे आपल्याला या परिसरात मार्गदर्शक म्हणून आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण राम महाराज जिंदुरके यांची संगती या परिसराला लाभली आणि त्यामुळे हा परिसर भगवंताच्या आणि रामकृष्ण नावाने दुमदुमून निघाला. या दृष्टीनं सगळी तीर्थ, सगळी क्षेत्र, सगळे संत आपल्याला जागेवर बसल्या बसल्या मिळाल्यासारखे झाले. आता जर आपण त्यात सम्मिलित न होऊ तर ते आपलं दुर्दैव राहील. अशा पद्धतीनं या सुदैवाच्या काळात जरी आपण सगळे असलो तरी काहीतरी निमित्त असावं आणि त्या निमित्तानं भगवंताच्या नामाचा जल्लोष करावा. या जल्लोषाच्या निमित्तानं आपल्या स्नेही मंडळातल्या दूरदूरच्या लोकांना बोलवावं. मोठी मोठी कीर्तनकार मंडळी, गायक मंडळी, आमच्या टेंभुकर महाराजांच्या सारखे मोठे मोठे लोक यांच्यासाठी इथे आलेले आहेत. गायक आहेत, वादक आहेत, सगळ्यांचा परिचय असतो नसतो किंवा नावं घेतली जातात न जातात. आणि वारकऱ्याला नाव रूपाचं काही महत्व आहे की भगवंताची सेवा जे सुंदर प्रकारानं करतात आणि ज्यांच्या हृदयात भगवान राहतो अशा प्रकारचे अनेक संत महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी दंडवत करून अशा या मोठ्या जल्लोषात आजच्या या काळाची सेवा श्री महाराजांनी या जीवाला दिली. त्याबद्दल त्यांना, संयोजकांना आणि आपण सर्वांना धन्यवाद प्रणाम करून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा. भगवान जन्मल्यानंतर गोकुळच्या ज्या नारी आहेत त्या नारी जेव्हा त्यांना भेटायला जातात तेव्हा त्यांच्या मधला तो सुखसंवाद आहे. एक आत्ताच जन्मलेलं लेकरू आहे आणि अनेक गोपस्त्रिया बऱ्याच साधारण वयातल्या अशा प्रकारच्या आहेत. पण त्यांचा दृष्टी संवाद, त्यांचा कृती संवाद, त्यांचा हृदय संवाद तुकाराम महाराजांनी या 4 चरणाच्या अभंगात अत्यंत निपुणपणे टिपलेला दिसतो. विठ्ठल शब्द थोडे मितले परी रसाळ, शब्द थोडे मवाळ सुंदर. योगायोग असा आहे कराळकर गाथा प्रमाणानं हा जो अभंग आहे सोडियेला गाठी हा 1152 क्रमांकाचा अभंग आहे आणि आमच्या रोजच्या ऑनलाईन प्रवचनामध्ये काल 1151वा अभंग झाला. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी हे 2-4 अभंगाचं प्रकरण आहे. त्यातला हा त्याच्या नंतरचा म्हणजे आजचाच प्रवचनाचा अभंग आहे. मी म्हणलं तुकाराम महाराज मला म्हणाले कशाला जातो दुसरीकडे, इथेच मुक्काम करा, विनोदाचा भाग सोडून द्या. परंतु एक गोष्ट आपण श्रीमद भागवत वाचतो ऐकतो त्यातही क्रम आहे, सुंदर क्रम अशा प्रकारचा आहे. त्याप्रमाणे अगदी थोड्या शब्दात सूत्र भाषेत तुकाराम महाराजांनी हे अगदी थोडक्यात, अगदी याच्या अगोदरचा अभंग असाच आहे की भगवान आले, मथुरेत आले, प्रगट झाले, कन्या आणि चक्रपाणी यांची आदलाबदल केली. यात वसुदेव देवकी आणि नंद बाबा यशोदा माता आणि सगळ्यांचा हे होऊन 8 चरणाचा छोटासा अभंग पण सगळं प्रकरण यात आहे. अशा प्रकारचं भगवंताच्या गोकुळाष्टमीच्या दिवशी हा अभंग सांगितलं, सगळ्या बाजू अशा प्रकारच्या त्यात आलेल्या आहेत अशी गोष्ट. आणि आजचा जो अभंग आहे हा, या अभंगात श्री तुकाराम महाराज गोपी कशा आहेत आणि कृष्ण काय आहे, गोपींचा आणि कृष्णाचा तुकाराम महाराजांनी
अंतरंगातून आपल्याला केलेला परिचय, आत्मपरिचय किंवा अंतरंग परिचय म्हणजे हा अभंग असं मी म्हणेन. विठ्ठल आपण नेहमी सांगत असतो, सगळेच कीर्तनकार महाराज जन्माचं कीर्तन असतं, गोकुळाष्टमीचं असतं वगैरे वगैरे, या कृष्ण कथा सांगितली जाते. पंडित वाचक जरी झाला पूजता, पंडित त्याप्रमाणे सकळाते विनवणी सगळ्यांना. अरे पंडित असो, वाचक असो, पूर्णता म्हणजे पूर्ण झाला आहे. कोण पूर्ण मदत पूर्ण मिदन, परमात्मा जसा पूर्ण आहे तसा जो पूर्ण झाला, सगळ्यांना आव्हान आहे भावनेनं कृष्ण कथा ऐकायला. कृष्ण कथा इतकी गोड गोष्ट दुसरी जगामध्ये नाही. श्रीकृष्णाची कथा कोणी ऐकावी, पामरापासून जीवनमुक्तापर्यंत, कीट पतंगापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या प्रकारातल्या लोकांना अत्यंत प्रेमाने ऐकण्याची अशी ही कृष्ण कथा आहे. आणि अशी कृष्ण कथा आज आपल्याला जगद्गुरु प्रत्यक्ष संत तुकाराम महाराज सांगायला त्या ठिकाणी लागलेले आहेत. आणि या कृष्ण कथेचा जो आरंभ आहे तो आरंभ तर झाला, सगळ्यांना श्रीकृष्णाचा जन्म कळला, कंसाला पण कळला, वसुदेव देवकींना कळला, गोकुळवासियांना कळला, ब्रजमंडल वासियांना कळला, नाही संपूर्ण विश्वात सगळ्यांना अशा प्रकारचा कळला. परंतु या कृष्णाला बघण्याचं, त्याला अक्षवान करण्याचं, त्याला अक्षयत्व देण्याचं भाग्य ज्या गोपींना लाभलं, त्या गोपी अशा प्रकारच्या भराभर यशोदा मातेच्या घरी येऊ लागल्या. आल्यानंतर बाळ पाहिलं. बाळ अगदी छोट आहे, लहान मुलाला दृष्टी नसते, पण या गुलामाला खूप मोठी दृष्टी आहे, लांबपर्यंत दृष्टी लागते त्याची. आणि नुसतं तो व्यक्तीकडे नाही पाहत, व्यक्तीच्या तोंडाकडे पाहतो, व्यक्तीच्या तोंडाकडे नाही पाहत, व्यक्तीच्या डोळ्याकडे पाहतो. व्यक्तीकडे पाहत नाही, सगळ्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहतो, व्यक्तीच्या तोंडाकडे पाहतो, व्यक्तीच्या डोळ्याकडे पाहतो, आणि व्यक्तीच्या डोळ्याकडे पाहून आपल्या डोळ्यांनी त्यांच्या डोळ्याला म्हणजे दृष्टीला आकर्षून घेतो. बाळ चांगले वो, बाळ चांगले वो, बाळ
हे जे बोलणं आहे हे बोलणं भगवान श्रीकृष्णांनी इतक्या छोट्या वयात सगळ्यांच्या गोपींच्या दृष्टी आकर्षून घेतल्यानंतर त्यांची दृष्टी आकर्षित झाल्यानंतर तो जो अनुभव आहे तो अनुभव मुखाने शब्दात व्यक्त करणारा हे चरण आहे बाळासाहेब देवबांना. चांगलं म्हणताना सुद्धा वेळ लागतोय, इतकी वृत्ती तिथे थांबत नाही, त्याच्याकडे अशा प्रकारची जाते आहे आणि गोपी कामातून जाते आहे. तिला दुसरं काही बोलायचं सुचत नाही, तिला आपण कुठे आहोत कोण आहोत हेही आठवत नाही, मागे काय काम राहिलंय याचं तिला स्फुरण होत नाही. ती आपल्या शरीराला सुद्धा विसरून अशा प्रकारची जाते आहे. काय आहे, बाहेरून जर लोकांना असं दिसलं की एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला आकर्षित झाली आणि ती सारखी बघतच राहील, आपण बोललं तर उत्तर देत नाही, इकडे काही बघत नाही, दुसरीकडे तिची दृष्टी जात नाही, एकटक पाहते. बाहेरून पाहणाऱ्या माणसाला आकर्षित झालेली व्यक्ती आकर्षक विषयाच्या कडे एकटक पाहते आहे, तद्रूप त्या ठिकाणी झाली एवढंच कळतं. अनुभव कुठं कळतोय? अनुभव कळत नाही. आणि सामान्य हे विषयांचं आकर्षण नाहीये, हे भगवंताचं आकर्षण आहे. म्हणून याची विशेषता आहे. म्हणून सामान्य माणसाला ही आकर्षितता कशी असते हे सांगता येत नाही, पण तिथे हजर असलेल्या तुकाराम महाराजांनी मात्र तो अनुभव घेतला असल्यामुळे त्यांना ही गोष्ट सांगता येते. तेव्हा आकर्षित झाल्यानंतर भगवंतानं काय केलं आणि त्या गोपींचं काय झालं नेमकं, या योगशास्त्राच्या दृष्टीनं आणि अध्यात्माच्या दृष्टीनं भगवंताच्या दृष्टीच्या क्षेपानं त्यांचं जे आकर्षण झालं त्या आकर्षणाचं स्वरूप काय होतं अभंगाच्या पहिल्या गाठी
दर्शने कृष्ण भेटी गोपींचं भाग्य तुकाराम महाराजांच्या सारख्या एका श्रेष्ठ जगद्गुरूंनी वर्णन करावं असं काय आहे? तर ते म्हणतात सोडी या गाठी दर्शने कृष्ण भेटी. आता भेटी म्हणजे दर्शन आणि दर्शन म्हणजे भेट. पण दर्शन डोळ्याचं असतं, भेट डोळ्याची असू शकते, भेट स्पर्शाची असू शकते, भेट हृदयाची असू शकते, भेट हृदयाच्या आतली पण असू शकते. त्याचे अर्थ निर्णय करता येतील. असो त्यांनी त्यांच्या गाठी सुटल्या. बरं का, गाठी सुटल्या. गाठी सुटल्या म्हणजे काय? तर ज्या वेळेला मनुष्य हा असतो, असं म्हणतात ना, हृदयाच्या मध्ये परमात्मा बसलेला आहे. हृदयात परमात्मा आहे आणि ते हृदय म्हणजे ते अंतःकरण, शरीर मी असं समजतं, हे पत्नी मुलं आई वडील हे माझेच असं समजतं, हे जग हे सगळं भरलेलं आहे असं समजतं, इदम मम अहम असं समजतं. म्हणून हृदयात असलेला परमात्मा त्याला कळत नाही. त्याचं कारण आहे की त्याचं कारण त्याची आणि परमात्माची चित आणि अचित ही ग्रंथी म्हणजे गाठ बसलेली असते. गाठ ती गाठ जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत जीवाला परमात्मा ओळखू येत नाही, कळत नाही. अशी गोष्ट कळत नाही. आपण श्रीकृष्णांचं वर्णन करतो, श्रीकृष्णांची मूर्ती पाहतो, श्रीकृष्णांचा ग्रंथ ऐकतो, श्लोक म्हणतो, त्याचा अर्थ ऐकतो, सांगतो, सगळं कळतं, सगळं आपल्याला कळतं. पण श्रीकृष्णांची भेट कुणाला आहे का? नाही. का? आपली गाठ सुटली नाही. गाठ जोपर्यंत बांधलेली आहे तोपर्यंत जीवाला परमात्मा कळत नाही. म्हणून आपण करतो, आपल्याला पुण्य होतं, आपल्याला भक्ती घडते, आपल्याला परमात्मा जवळ येतो, आपल्याला नरक चुकवता येतो, जन्म मरण सगळं होता येतं. पण परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन विद्यन्ते हृदय ग्रंथी छिज्जन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि. 3 गोष्टी व्हाव्या लागतात. मी विस्तारात जात नाही, मला पुढे जायचंय. या 3 गोष्टी व्हाव्या लागतात तेव्हा तस्मिन् दृष्टे परावरे किंवा दृष्ट एवात्म ईश्वर. हा तत्वज्ञानाच्या भूमिकेत जर पाहिलं तर तस्मिन् दृष्टे परावरे, या सगळ्याच्या पलीकडे असलेलं ब्रह्मतत्व त्याला प्रत्यक्ष अनुभवानं दिसू लागतं. आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने म्हणजे भागवताच्या दृष्टीने सांगायचं तर त्याच्या हृदयात ईश्वर प्रकट होतो. ईश्वर सद्यो हृदय वरुद्ध चैत्र कृतीभिः शुभेस्तक्षणात, त्याच क्षणी तो अवरुद्ध होतो. अशा प्रकारचं भक्तीच्या दृष्टीने हृदयात आणि ज्ञानाच्या दृष्टीने सगळीकडे तोच तो होऊन जातो. हे कधी होतं? तर गाठ सुटल्यानंतर होत. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या तुका म्हणे सोडल्या गाठी, सोडल्याशिवाय पायाला मिठी देता येत नाही. किंवा पायाला मिठी पडली, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पडलेली काय? संतांच्या आणि देवाच्या पायाला मिठी पडणं हे गाठी सोडण्याचं फलित अशा प्रकारचं आहे. असं जर असेल तर तुकाराम महाराजांच्या गाठी सुटलेल्या आहेत. म्हणून या अभंगात नारींचं वर्णन, गोप नारीचं वर्णन करताना त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी हे दिसलं, जे कोणाला दिसलं नाही ते त्यांना दिसलं की यांच्या गाठी सुटलेल्या आहेत, यांच्या गाठी सुटलेल्या आहेत. ह्या गाठी सुटाव्या लागतात, ह्या गाठी सोडाव्या लागतात. या गाठी संत संगतींच्या
मुळे त्या ठिकाणी सुटल्या जातात. असा प्रकार आहे. एका ग्रंथात जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी गाठ कशाची असते ती सोडण्याकरता काय काय करावं लागतं आणि ते केल्यानंतर गाठ कशा पद्धतीनं सुटत असते हे जे चिंतक साधक चिकित्सक आहेत त्यांच्याकरता आचार्यांनी सांगितलंय. थोडं भजन करा विठ्ठल. गर्भावास जनी प्रणाशन जला व्याध्यादिषु प्राणिनां यद्दुःखं परिदृश्यते च नरके तच्चिन्तयित्वा मुहुः दोषानेव विलोक्य सर्वविषयेष्वाशां विमुच्याभित चित्तग्रन्थि विमोचनाय सुमतिः सत्वं परं समालम्बता सत्वं समालम्बतां विठ्ठल. गोपी श्रीकृष्णाच्या शरीर आकर्षणाने त्याच्याकडे जात होत्या, नाही सगळं सोडून त्याच्याकडे आल्या होत्या म्हणून त्यांना गाठी. काय आहे आचार्य बोलतात माणसाला 6 प्रकारचे दुःख आहे. एकीकडे दुःख भोगताना मनुष्य विव्हळतो, व्याकुळ होतो, ओरडतो, किंचाळतो आणि ते दुःख संपलं म्हणजे ते दुःख ज्यानं निर्माण होतं त्याच्यात त्याला कोणी लागून तेच करतो. पूर्वीचे कीर्तनकार सांगायचे कोला भाड्याच्या शेंगा खातो आणि त्याला सोसत नसतात, त्याचे पोट दुखतं पण त्यांनी पोट दुखतं हे त्याला जरी डॉक्टर सांगायला नसला तरी पोट रट्टवून दुखायला लागल्यानंतर त्याच्या लक्षात येतं आज खाणं जरा जास्त झालं. सप्त्यातला नाश्ता खूप चांगला झाला होता, खाणं जरा जास्त झालं, मग आता खायचं नाही. आता त्या शेंगा खायच्या नाही, त्या शेंगाच्या झाडाखाली सुद्धा जायचं नाही तो ठरवतो. दुसऱ्या दिवशी त्याला आठवण होते, त्यावेळेला तो विचार करतो शेंगा खायच्या नाही बरोबर, पण आपलं समाधान त्या झाडाखाली जाऊन जर बघण्यात असलं तर नुसतं बघून येऊ शेंगा. मग तो तिथं जातो, तिथं गेल्यावर म्हणतो काल दुखलं होतं पण फार खायला होत्या, इतक्या नाही खाल्ल्या तर नाही दुखणार, मग थोड्या खाऊ. थोड्या खायला लागतो आणि थोड्या खायला लागल्यावर किती झाले त्याला कळत, पुन्हा दुखायला लागल्यावर तसंच. त्या बोलायला हसू नका, आपलं तेच चाललंय. मोठे मोठे लोक प्रपंचाला सोडून लांब जातात, हळू कुठल्या फांदात अडकतात काय माहिती नाही. मला कशाबद्दलच काही बोलायचं नाहीये, पण असं होतही होतं म्हणून सावधान राहा. तर 6 प्रकारच्या दुःखाचं दर्शन आणि चिंतन करावं. आचार्य बोलतात गर्भावास जनी प्रणाशन जरा व्याध्यादिषु प्राणिनां. गर्भावासाचं दुःख आहे, गर्भावासाचे दुःख कोणापुढे सांगतात. तोंडात, नाकात, डोळ्यात, कानात कृमी किडे आणि सगळ्या शरीराला विष्ठेचा लेप असतो. अशा याच्यात जीव 6-9 महिने राहतो. हे दुःख आहे का सुख आहे सांगा. एकट्या शुकाचार्यालाच कळलं आणि आपण आपल्या सगळ्यापैकी कोण गर्भवासातून आलं, कोण वरून पार्सल पडले सांगा. वरून जे पडले असतील पावसात बेंडपुळ्या पडतात, मासे पण पडतात, कसे पडतात कोणाला. असे जे पडले असतील वरून त्याने हात वर करा, आम्ही बाकीचे गर्भावासातून आलेले त्याला नमस्कार करून आम्हाला सोडा म्हणून विनोदाचा भाग सोडा. परंतु गर्भावासाचं दुःख, गर्भावास जनी जननत्व, जन्माचंही दुःख असतं, खूप दुःख असतं. प्रत्येकाचा विस्तार मी करत नाही. जन्माचं पण दुःख असतं. गर्भावास जनी प्रणाशन म्हणजे मृत्यूचं दुःख तर सगळ्यात मोठं असतं. कुणालाच नको असतं, सगळे टाळण्याचा प्रयत्न करतात,
पण जे कधीच टळत नसतं त्याचं नाव मृत्यूचं दुःख आहे. चौथं दुःख आहे जरा, म्हातारपण. म्हातारपण, हात थरसर कापतात, पाय विठ्ठल विठ्ठल करतात, म्हणजे पुढे जाता येत नाही. हात थरसर कापतात, देता येता घेत नाही. जीभ लपलप करते, म्हणजे बोलता येत नाही. अशी गोष्ट होती. कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, आणि जाणून घ्यायची काय काय मला सांगा, काय सांगा, तुमची पुण्यतिथी आली आता, दुसरं काय सांगा होतं त्याला. अशी गोष्ट आहे. काहीच करता येत नाही आता, अशी गोष्ट. जरा, म्हातारपण. म्हणून गंमत 4. अजून व्याधी, नाना प्रकारच्या व्याधी म्हणजे रोग. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम. भगवद्गीता बोलते, ज्ञानेपुरुषाचं लक्षण हे सगळं दर्शन. व्याध्यादिषु प्राणिनाम, आचार्य पुढे म्हणतात, यद दुःखम परिदृश्यतेची नरके तच्चित चिंतयेत्वा. तर हे सगळे 5 सांगितलेले दुःख तुम्ही आपण डोळ्याने पाहतो. जन्म मरण गर्भवास आपला नाही पाहत, पण दुसऱ्याचा पाहतो का नाही. बाई गर्भवती आहे, मग काहीतरी झालं, मग सोनोग्राफी करा, मग आपल्या बाळाला असं झालंय तसं झालंय असं डॉक्टर सांगतात का नाही. हे आपण पाहतो ना. हे 5 दुःख आपण पाहतो परिदृश्यतेची. आणि नरकाचं जे आहे ते आपण ऐकतो, त्याच्यावर विश्वास ठेवून त्या नरकाचं दुःख आणि हे 5 दुःख, जन्म जरा गर्भवास मृत्यू आणि व्याधी, हे 5 आणि ते 1 नरकाचं, असे 6 दुःख चिंतयित्वा गुरु. परत 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 त्याचं चिंतन करावं, रोज चिंतन करावं. एक भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचं चिंतन करावं, या 5 दुःखांचं करावं. दुःखांचं चिंतन त्याच्याकरता सुटण्यासाठी आणि भगवंताचं चिंतन त्याची प्राप्ती होण्यासाठी. आणि हे सुटल्याशिवाय तो प्राप्त होत नाही, म्हणून याचं चिंतन करावं. तच्चिंतयन्त्वा. चिंतन करून काय होणार आता. आता मी किती चिंतन केलं, हे शरीर सोडताना मला मरावं लागणार. म्हातारपण आत्ताच झालंय, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कीर्तनाला उभं राहिलो, एवढी गोष्ट आहे. 11 वाजेपर्यंत झालं तर करीन, नाही तर माझे काय हात. गंमत एक प्रकारची. तर आपण शरीर घेतलंय, तर चिंतन केल्याने ते काय सोडता येतं काय. चिंतन करून उपयोग काय असं तुम्हाला वाटेल, पण आचार्य म्हणतात तसं नाही. दोषानेव विलोक्य, बरे का. हा, दोषानेव विलोक्य म्हणजे काय की ते हे जे 5 दुःख आहे, 6 दुःख आहे, हे दुःख कोणत्या दोषामुळे निर्माण होतात आणि कोणत्या दोषामुळे जास्त येतात, त्या दोषांचं चिंतन करा. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, दुसऱ्याला पीडा देणं, दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याचा मत्सर करणं, संसार आवडणं आणि परमात्मा विसरणं, या अनेक गोष्टीचे जे दोष आहेत त्याच्यातून हे दुःख निर्माण होतात. म्हणून दोषानेव विलोक्य सर्व विषयेष्वासाम विमुच्या भीत. फार सुंदर विचार आहे की दोष कशामुळे घडतात. आता पहिल्यांदा दुःख कशामुळे येतं, तर दोषामुळे येतं. दोष कशामुळे घडतात, तर विषयामुळे घडतात. विषयामुळे घडतात. मग विषय कसे सोडता येतील, नाही, विषयाच्या आशेमुळे घडतात. मग विषयाची आशा सोडून द्या. आशा ही परमं दुःखम म्हटलं त्या पिंगलेने, याच अभिप्रायाने म्हटलं आशा ही परमं दुःखम. म्हणून विषयांची आशा सोडून त्या ठिकाणी द्या, सोडून द्या. मग सकळ चिंतामणी शरीर जरी जाय समूळ, अहंकार समूळ आशा, अशी गोष्ट. म्हणून विषया सर्व विषयेषु आशा विमुच्या, त्या सगळी आशा सोडून द्या. आणि ज्या वेळेला आशा सुटली जाते त्यावेळेला भगवंताच्याकडे चित्त लागायला लागतं. आणि चित्त लागून भगवंताची व्याकुळतेने जर प्रार्थना केली तर गोपींना जसा आता दिसला तसा भगवान त्या ठिकाणी कधीतरी दिसतो. त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला हे होतं की चित्तग्रंथी विमोचनाय सुमतीही. जो सुमती म्हणजे चांगल्या बुद्धीचा माणूस आहे, त्यानं हे जर इतकं केलं, गांभीर्यानं केलं, सिरियसली केलं, मनावर घेऊन केलं, हे विषयाची आशा टाकून द्यायची,
बंधनाचा तोडू फासा देऊ अशा टाकून ज्या वेळेस तो करतो त्यावेळेस त्या सुमती पुरुषाला काय होतं? सत्वम समालंबताम, चित्त ग्रंथी विमोचन आहे. मग चित्ताची ग्रंथी सुटते, मग त्याची गाठ सुटते. आजची ढिली होते, तसा आनंद यायला लागलो, तसा देह दूर जातो, परमात्मा जवळ येतो. हे अनुभवावे तेव्हाच कळे अशी गोष्ट आहे. तर सत्वम समालंबताम, सत्व म्हणजे अंतःकरण बरं का. विशुद्ध सत्वम वसुदेव शब्दितम असं म्हटलं. तेव्हा विशुद्ध अंतःकरण होतं. त्या अंतःकरणातच जीव मग थांबतो. मग तो इंद्रियांच्या बाहेर विषयाकडे जातच नाही बरं का, जातच नाही. तैसे मन कोंडले हृदयीचे असे उगले, जैसे करचरण मोडले परिवर न संडी, असं योग प्रक्रियेत माऊलीने बोललेली आहे. म्हणून ते अंतःकरण, त्या अंतःकरणात तो जीव तिथेच थांबतो. आणि तिथे तो जेव्हा थांबतो त्यावेळेला त्या अंतःकरणात विषयाच्या एरझारा संपलेल्या असतात, इंद्रिय शांत झालेली असतात, अंतःकरण स्थिर झालेलं असतं. आणि स्थिर झालेल्या पाण्यात जसं सूर्याचं प्रतिबिंब स्वच्छ पडतं तसा अंतःकरणात जीव थांबतो आणि त्याच्याच आत त्याला परमात्म्याचा प्रकाश दिसू लागतो. म्हणजे या गाठी सुटल्याशिवाय, चित्त ग्रंथी विमोचन झाल्याशिवाय हे त्या ठिकाणी होत नाही. आणि ज्या अर्थी बालकृष्णाला पाहून गोपी अत्यंत भाव विभोर जाऊन एकटं पाहतात, त्यांना शुद्ध राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, यांच्या गाठी सुटल्या विठ्ठल. कशामुळे सुटल्या, काय झालं? तर दर्शने कृष्ण भेटी, दर्शनानं कृष्ण भेटीच्या दर्शनानं ह्या गाठी सुटल्या, कृष्ण भेटी त्यांना झाली. याचा अर्थ असा आहे, ह्या गोपी आताच कृष्णाला पाहायला आल्या नाही. आता मी भागवतात वगैरे असं सांगत असतो आम्ही की गोपी आल्या, पाहायला लागल्या आणि त्यांना पूर्वीच स्मृती झाली की याला काहीतरी पाहिलंय, याच्याशी कधीतरी संपर्क आलेला आहे असं त्यांना जाणवत आहे. आणि म्हणून त्या डोळ्याला डोळा लावून त्या ठिकाणी पाहतात. तर एकीकडे चिंतन असं आहे की या गोपी अनेक जन्मात अनेक रूपात त्या ठिकाणी होत्या, पण भगवंताच्या निरनिराळ्या अवताराशी संलग्न असून तिथे त्यांनी या वेदगर्भीच्या शिल्पी आहेत असंही वर्णन आहे. आणि भगवंताच्या सगुण रूपाशी खेळावं ही त्यांनी इच्छा व्यक्त केली. म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान आलेले आहेत असंही वर्णन अशा प्रकारचं आहे. तर एकीकडे भगवंताला पूर्वीच त्यांनी आपलंसं केलेलं आहे आणि त्या साधनेतून गाठी सुटण्याची वेळ जवळ आली आणि त्या सोडण्याचं, त्यांच्या गाठी सोडण्याचं, आपण जसं एखाद्या दुकानाचं उद्घाटन करायला गेल्यावर त्याची गाठ सोडतो किंवा फिट कापतो ना, त्याप्रमाणे त्यांच्या गाठी सोडण्याचं काम करायला भगवान आले. आईच्या मांडीवर पडल्या मिस्किनपणे त्यांच्याकडे बघून त्यांच्या गाठी फटफट सुटून अशा प्रकारचं जातात. हे भगवंताच्या दर्शनानं काम आहे. तर दर्शन आणि भेटी हे दोन पद आहेत तिथे. दर्शने कृष्ण भेटी, कृष्णाचं दर्शन आणि कृष्णाची भेटी. आपल्याला आत्ताच मी सांगितलं होतं की भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं ही गाठ सुटते आणि ईश्वराचं दर्शन होतं. तो सगुण निराकार असेल, सगुण साकार असेल. आणि दर्शनानं, दर्शन शब्द हा आत्मदर्शन या अर्थाने आहे बरं का. गुरु त्याचं ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन या अर्थाने. तर आत्मदर्शन म्हणजे गोपींना तो श्रीकृष्णाची भेटी बाहेर झाली. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने बाहेर या डोळ्याने या कृष्णाची भेट झाली, डोळे भेट झाली, त्याचे डोळे ना आपले डोळे भेट झाली. पण ती डोळे भेट होताना त्यांना हे जाणवलं की हा कृष्ण नुसता हाच कृष्ण नाही, तर हृदयातला हा आत्मा असाच कृष्ण. लक्ष लावून अंतरी कृष्णा पाहती नरनारी, बाहेर लावण्य सागरो हरी आणि आत परमानंद हरी विठ्ठल. तर पहिल्यांदा दर्शने शब्द आत्मदर्शन
जीवाला जेव्हा आत्म्याशी एकरूपता अंतःकरणात होते ते आत्मदर्शन आहे. हे आत झालं आणि बाहेर कृष्णाची भेट अशा प्रकारची झाली. हे कळलं कुणाला? कृष्णालाच कळलं आणि हे गोपींनाच कळलं. पण गोपींच्या आणि कृष्णाच्या मध्ये तुकाराम महाराज नावाचा कॅमेरा लावलेला, त्याच्यात त्यांनी व्हिडिओ करून घेतला. कोणी काही वाईट केलं कॅमेरा लावला असं की सगळं त्याच्यात येतं, आपल्याला माहिती आहे सगळं. तसं चांगलं पण येतं. हृदय हाच कॅमेरा आहे आपला. तर तुकाराम महाराज नावाचा कॅमेरा लावल्यामुळे त्यात सगळं काय केलं आणि महाराजांचं तोंड कशाचं गप्प बसलं तरी सगळं विश्वात भरभरून पसरून दिलं की याचं असं. यांना आत्मदर्शन आहे, परमात्म्याचं दर्शन आहे आणि कृष्णाची भेट आहे. सगुण निर्गुण भक्तिभावाची सुंदर एकतेचं समन्वयत्व यात प्रतिपादन केलेलं आहे. आता ऐका, इतका मोठा लाभ, अंतर्बाह्य लाभ, भक्तिज्ञानाचा लाभ, कृष्ण भेटीचा लाभ, आत्मदर्शनाचा लाभ या गोकुळच्या सामान्य खेड्यातल्या बायकांना जर होऊ लागला तर त्या व्यक्त केल्याशिवाय कसं राहतील? आनंद झाला तर व्यक्त केला पाहिजे. आत्ता मी येत होतो त्याचे हरिओम महाराज आणि गोविंद महाराज म्हणाले घराघरावर पताका अशा प्रकारच्या लावलेल्या आहेत. अशी गोष्ट असंच गोकुळ सजवलं होतं ना त्यावेळेला. हे या गोपींनी गोपाळांनीच केलं होतं सगळं. म्हणून झालेला आनंद आत राहत नसतो, तो कोणत्या कोणत्या मांगल्याच्या कृतीनं बाहेर येतो. इतका मोठा ज्ञान भक्ती भेट याचा आनंद गोपींना झालाय. तो बाहेर कसा येतो, त्या बाहेर काय करू लागल्या याचं वर्णन अभकाच्या दुसऱ्या गोपींच्या आनंदात भर टाकण्याकरता यांनी एक 3 स्वरात सजवली. मूळ स्वर, पंचम आणि शेवटचा सा या तिघांचाही गौरव अशा प्रकारचा आहे. तात्पर्य असं आहे की करीती नारी अक्षयवाणी, अक्षयवान नारी करतात. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, मानवी संस्कृतीमध्ये, सनातन वैदिक संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या काही चालीरीती आहेत त्या चालीरीतीला फार महत्व आहे. मोठा संन्यासी असू द्या, मोठा महात्मा असू द्या, देशाचा पंतप्रधान असू द्या, आपल्याकडे आला की 5 सुवासिनी जाऊन त्याला अक्षवण करतात. पूर्वी 3 निरनिराळे शब्द याला औक्षण म्हणायचे. पूर्वी औक्षण त्याच रूप आहे. औक्षण, अक्षवण आणि अक्षयवान. विठ्ठल तुम्हाला एवढंच माहिती असेल की भगवान श्रीकृष्ण वैकुंठावरून आले आणि गोपींच्या गाठी सुटल्या, गोपी निहार झाल्या. पण त्या पुढे ऐका, गोपींनी सुद्धा भगवंतांना काय काय दिलं. गोपींच्या कडून या गोष्टीची अपेक्षा करीत भगवान त्यांच्याकडून हे स्वीकारतात. काय? करीती नारी अक्षयवान. अक्षयवान त्या ठिकाणी अक्षयवान म्हणजे काय?
तर ज्याला ओवाळायचंय किंवा ज्याला ते औक्षण करायचं आहे त्याला अक्षयत्व लाभलं पाहिजे. आपण स्त्रिया अक्षवण करतात ना, पहिल्यांदा काय करतात, कुंकू लावतात. कुंकू लावायचं, नंतर अक्षता लावायच्या, अक्षता लावायच्या, नंतर सुपारी ओवाळायची. क्रम माग पुढे असला तर सांगा किंवा लावून घ्या. सुपारी ओवाळायची, नंतर सोनं ओवाळायचं आणि त्याच्यानंतर दिवा ओवाळायचा. 5 गोष्टीचा अक्षयवान असतं. 5 गोष्टीच्या अक्षयवान शास्त्राने का सांगितलं असेल आणि ते करणाऱ्यांना काय मिळायचं, ज्याच्याकरता केलं त्याला काय मिळतं, याच्याकरता शास्त्राने काही विचार केला आहे का? विठ्ठल हो, पहिलं कुंकू हे मांगल्याचं लक्षण आहे बरं का. सगळ्या मंगळाचं मंगळ कुंकू अशा प्रकारचं आहे. एखाद्या सुवासिनीनं जर टिकली लावली तर सगळ्या म्हाताऱ्या बायका वाटल्या तोंड करतात. हे बघा शिकलेली रोखली टिकली लावून, टिकलं ते टिकली नाही तर गेली. हा नाही नाही, ढळढळीत कुंकू लावलं पाहिजे. कुंकू मांगल्याचं लक्षण आहे. म्हणजे त्या सुवासिनी ज्याला तो केवढाही महात्मा असू द्या, कोणी असो, त्याला मंगलत्वाचं दान त्या अगोदर मंगल देतात, मांगल देतात. अक्षता काय? अक्षत, क्षत म्हणजे हे जखम किंवा चोट अशी ज्याला खंड नाही अशा. म्हणजे वधूवरावर टाकायला घेतलेले तांदूळ किंवा अक्षय याच्यात सगळे निवडून घ्यायला पाहिजे. एक तुटलेला तांदूळ नाही पाहिजे. त्याला अक्षय पूर्ण पाहिजे, तसे लांब लांब सुंदर अशा प्रकारचे तांदूळ असले पाहिजे, ते त्याच्यावर चिकटतात. तर ते अक्षता म्हणजे क्षतरहित म्हणजे क्षयरहित असं त्याचा अर्थ. तर कुंकू जसं मांगल्याचं लक्षण आहे तशी अक्षता हे अक्षयत्वाचं लक्षण आहे. की याला आता मृत्यू नाही आला पाहिजे, याला आता याचा नाश नाही झाला पाहिजे, याला अक्षय मिळालं पाहिजे. दिले अक्षय अभय दान, अक्षय अभय असा झाला पाहिजे. जन्ममृत्यूतून हा सुटला पाहिजे. अक्षय त्वाचं लक्षण. तिसरी गोष्ट आहे, तिसरी गोष्ट सुपारी ओवाळी. फलार्थे पोगी फलम असं म्हटलं. तर सगळ्या फळामध्ये कोणतं मिळतं न मिळतं पण जे सतत आपल्याला ठेवता येत असं सुपारीचं फळ आहे. म्हणून पूजा विधानामध्ये कर्मकांडामध्ये सुपारीला फार महत्व आहे. सुपारी लग्नात चूर करता येते आणि गणपती म्हणून तिची पूजा पण केली जाते. सगळं असतं, दोन्ही गोष्टी असतात त्याच्यात. तर ही सुपारी म्हणजे फळ आहे. ही कशा करता तर तुमचं जीवन सफल व्हावं याकरता शास्त्राने हे सांगितलंय की तुम्ही जे कार्य करायला निघाल त्या कार्याला तुमच्या कल्पनेपेक्षा आणि प्रयत्नापेक्षा जास्त फळ आलं पाहिजे बरं का. म्हणजे मंगलता अक्षयता आणि सफलता या 3 गोष्टी अशा प्रकारच्या. चौथं काय? चौथं सोनं वाटतं. सोनं कशा करतात? सोनं हे मूल्य दाखवणार. सोनं इतकी मौल्यवान गोष्ट, शुद्ध सोनं ज्याला म्हणतात ते शुद्ध आणि मौल्यवान असतं. तुमचं जीवन सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्यांच्या दृष्टीने मौल्यवान झालं पाहिजे. ही फार महत्वाची व्यक्ती आहे असं आपण म्हणतो. आपण म्हणतो भारताचे पंतप्रधान आज जगाच्या दृष्टीने मौल्यवान व्यक्ती आहे जे आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे असं मूल्य तुमच्या जीवनाला यावं म्हणून मूल्यता सोन्याच्या दृष्टीने आहे. आणि इतकं असून मनुष्याचं जीवन तेजस्वी आणि प्रकाशमान झालं पाहिजे की त्याला आत्मतेज त्याला प्राप्त झालं पाहिजे आणि त्याच्या तेजाचा, त्याच्या ज्ञानाचा, तेजाचा प्रकाश सगळ्या जगातून सगळ्या जगाने त्याचं प्रेम, त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणजे ज्ञान तेजा काय? ज्ञान तेज जे तपोतेजाची या राशी का एकायतन ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप इथे याचे बहुतेक गुण तिथे आले माऊलीने घेतलेले. वीतराग भय क्रोधा या श्लोकावर आपण बघा तेव्हा 4थ्या अध्यायात. म्हणून ह्या 5 गोष्टी आहेत. सफलता, अक्षयता, त्याच्यानंतर तेजस्विता
त्याच्यानंतर का मौल्यवानता, अशा प्रकारच्या या 5 गोष्टी आहेत. आणि एक त्याच्या पुढे सांगतो की या 5 गोष्टी फक्त भगवंताच्या प्राप्तीत आहे. भगवानच एक मंगल आहे, बाकी सगळ्या जगातल्या गोष्टी अमंगल आहेत. भगवानच एक तेजस्वी आहे आत्मतेजानं, बाकी सगळ्या गोष्टी अतेजस्वी आहेत. भगवानच एक मूल्यवान आहे. हा फलकट तो संसार, तो संसार येथे सार भगवंत. मौल्यवान काय जगात खूप काही असतं, पण लोणी एवढंच निघतं, पण त्याला मूल्य आहे. एका मुले दोन्ही मागू नये काकड लोणी. म्हणून मौल्यवान तोच अशा प्रकारचा आहे. मौल्यवान. फलवान कोण आहे? फलवान भगवान अशा प्रकारचा आहे. फल वृत्ती व्याप्ती, फल व्याप्ती म्हणतात. तर अंतःकरणाची वृत्ती सार नाहीये, तर फल परमात्मा दर्शन आत्मस्वरूप हे फलवान अशा प्रकारचं आहे. आणि तेजस्वी मान आहे म्हणजे प्रकाशवान. ते वस्तू की तेजो राशी सर्व भूतात्मक सरिसी, चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशेचे अशी तेजो राशी भगवान आहे. म्हणजे अक्षयवान जे करायचं असतं, ओवाळायचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी स्त्रिया, माता भगिनी त्या महात्म्यावर जो कोणी असेल, महात्मा असेल, नवरदेव असेल, अजून कोणी असेल, त्याच्यावरून या गोष्टी ओवाळून टाकतात. फल म्हणजे सुपारी, दिवा हे सगळं ओवाळतात. त्याला ओवाळतात म्हणजे या दिव्याची तेजस्विता तुम्हाला येऊ, सुपारीची सफलता तुम्हाला येऊ, अक्षताची अक्षय्यता तुम्हाला येऊ, कुंकवाची मांगलता तुम्हाला येऊ. म्हणजे काय हो? तुम्हाला भगवत दर्शन हो. म्हणजे सगळ्यात मिळाल्यासारखं आहे, सगळ्यात मिळाल्यासारखं आहे. म्हणजे कोणताही माणूस केवढाही आला आणि त्याला या स्त्रिया दिसायला सामान्य असतील, पण या ज्या अक्षवान करतात त्याचा अर्थ असा आहे की त्या भगवंताच्या भेटीसाठी त्याला त्याचे प्रतिबंध नाहीसे करून त्या भगवंताच्या भेटी करता त्याला पाठवतात. अशा प्रकारचा त्याचा अर्थ आपल्याला करता येतो. विठ्ठल. आता तुम्ही प्रश्न विचारणार मला काय, की इतर स्त्रिया सामान्य मनुष्याला अक्षवान करताना या 5 गोष्टी देतात, समर्पण करतात, म्हणजे त्याला परमात्मा दर्शन व्हावं असं म्हणतात. आता यांच्या पुढे प्रत्यक्ष परमात्माच आहे ना, तो मंगल आहेच, अक्षय आहेच, सगळं अशा प्रकारचं आहे. मग त्याला अक्षवान करायची काय गरज आहे? मग कुंकवाला कुंकू लावतो कोणी, दिव्याला दिवा ओवाळतात, हो ओवाळते ती पूजे दीपदर्शन, दीपाची पूजा करताना दिव्याला दिवा ओवाळतात. मग कशा करता हे? त्याचं एक उत्तर आहे की परमात्मा अक्षय, मौल्यवान सगळं आहे त्याच्या ठिकाणी. 5 गोष्टी आहेत, पण तो आता आपल्यासारखा या जगात आला. जगात आला, या जगात आल्यानंतर त्याला कार्य करायचे, ते कार्य सुद्धा त्याचं सफल झालं पाहिजे. त्याचं तेज सगळ्यांना कळलं पाहिजे. त्याचं मूल्य ज्यांना ज्यांना कळेल त्यालाच त्याची प्राप्ती होईल. म्हणजे तो जे जे उद्देश घेऊन आलाय ते ते उद्देश त्याचे सफल झाले पाहिजेत. म्हणून भगवंतानं या नारींना त्यांच्या गाठी सोडून त्यांना पूर्ण केलं आणि आलेल्या अवतारात त्याच्या सगळ्या गोष्टी सक्सेस होण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी, सफल होण्यासाठी, अक्षय होण्यासाठी, तेजस्वी होण्यासाठी, मंगल होण्यासाठी हा या नारींनी दिलेला आशीर्वाद ही अक्षयवाणी अशा प्रकारचे आहेत. हे भगवंताला दुर्मिळ गोष्ट आहे. अशी एकमेकांचं आदान प्रदान, देवाण घेवाण अशा प्रकारची झाली म्हणून करीती नारी अक्षयवाणी. आणि काय करतात त्या जीव भाव देती दाने. काय असतं, नारी तर ओवाळतात, पण बाळाला जाताना बाळाला काहीतरी घेऊन जावं लागतं, वाण घेऊन जावं लागतं, बरं का.
काय गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, आणि त्या सगळ्या गोपी वाण घेऊन चालल्या होत्या. चांदीची ताटे सुंदर अशी, त्याच्यात हळद कुंकू अक्षता घातल्या, त्याच्यात एखादा पीस किंवा एखादा अलंकार घातलाय यशोदा मायेने द्यायला, किंवा हे बाळाला पाय आपलं, हे बाळाला गळ्यात ओम करतात ना सापादामासारखा सोन्याचा, असं काही 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 घेऊन जातात. म्हणजे बाळाला काहीतरी द्यावं लागतं. या 5 गोष्टी वळणं हे अक्षयवान करणं, आणि त्याला देतात काय? जीव भाव त्याच्याकरता देतात. तुका म्हणे जीव भाव देवा अलौकिक देण्याची वस्तू आहे. कोणी कोणाला काही देईल जगात, किती उदार होईल, पण स्वतःचा जीवभाव म्हणजे काय? जीवभाव म्हणजे आपल्या जीवावर आपलं जितकं प्रेम आहे ते सगळंची सगळं आपल्या जीवाचं काढायचं आणि ते देवाला समर्पण करायचं. प्रेम भावाची या भावा तुझं वाचणे आनंदावर जीवे अनुसर, म्हणजे जीव समर्पण करायचं आणि जीवाची भावरूपता सगळी समर्पण करायची. आणि भक्ताचा आणि देवाचा समागम असा आहे, हा अभंगच असा आहे. देव भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता काम करतो. अजून काय करतो? हृदयात साठवला राहतो. अजून काय करतो? बाहेर धाकट्या मूर्तीने उभा असतो. अजून काय करतो? ते काही मागतील म्हणून आशेनं त्यांच्या मुखाकडे पाहत असतो. हे सगळं करतो, पण कुणाच्या? भक्ताच्या. ते भक्त कसे असतात? देव त्या भक्तांचं काय काय करू द्यायचं, त्या अभंगात 3 चरण आहेत. आणि कुणा त्यांनी जीव भाव दिलाय, आता ते काही मागणार नाहीत म्हणून तरी देव पाहतो. का पाहतो? तर असं पाहतो, बघून मागते करायचे. मागितला रिपेअर झाला, यांनी मागितलं की आपण जे समजतो ते नाही मागितलं तर मग म्हणून त्यांच्या मुखाकडे पाहतो. त्यांच्या मुखाकडे पाहतो. आतून असतो, आतून पाहतो त्यांचं आतलं अंतःकरण, आणि बाहेरून पाहतो त्याच्या डोळ्यात काही असे उल्लेख नाही. आतही असतो बाहेरही असतो. आणि तेव्हा ज्याला कळतं की हे आणि जीव भाव सगळं मला समर्पण केलंय आणि मागत मात्र काहीच नाही, आता काय आपण आपल्याला काय करायला काय राहिलं, आता काही राहिलं नाही, मग काम करायला लागतो त्यांचं. मग त्यांनी न सांगता गुप्त चोरून काम करतो. देवाला जशी गोकुळात चोरी करतो तसं चोरून काम करतो. किंबहुना भगवंताने गोपीची चोरी केली की असं चोरून केलेलं काम असं म्हणेन मी. तर चोरून न सांगता काम करतो आणि सर्व करतो, हलका भारी सगळं कामाचं करतो. एवढा भक्ताचं मोठेपण जर देवाकडे असेल आणि ते भक्तही मोठे देवही मोठे असेल, तर आज गोपी त्यांच्यापेक्षा कामकणभर काही कमी नाही, त्याही तशाच अशा प्रकारचा आहेत. म्हणून त्या जीव भाव दान त्या ठिकाणी दिला. त्यांच्या गाठी भगवंताच्या दर्शनानं भेटीने सुटल्या, आत्मदर्शन, आणि त्यांनी जीव भाव दान देऊन प्रकारचं केलं. त्याचं कारण असं होतं, त्याचं आकर्षण तर आहेच आहे,
पण त्यानं इतकं सुंदर रूप धारण केलेलं आहे. अशा गोपी राहू द्या, कोणत्याही गोपींचं आकर्षण होईल असं सामान्य करताही ते आकर्षण आहे अभंगाच्या दिशेने. सकाळी तुकाराम महाराज म्हणतात, आतल्या गाठी सुटल्या, आत्मदर्शन झालं. बरं का, आत्मदर्शन झालं. बाहेर पाहिलं तोच परमात्मा सगळं रूपायला आलंय, आपल्या जीवाचं दान करून टाकलं. आणि तिसरी गोष्ट, स्त्री जीवन म्हटलं की स्त्री जीवनाला जसं आपल्या पतीचं आकर्षण असतं त्याही पेक्षा लहान मुलाचं आकर्षण फार असतं, त्यांचं वात्सल्य असतं. आणि आपलं नाही, कुणाचंही मुलाने कसं पाहिलं तरी तिला त्याचं अजून कशा प्रकारचं वाटतं. आणि हे तर बाळ सगळ्या जगाचं सौंदर्य एकवटून धारण करून अशा प्रकारचं जन्माला आलं आहे. याला पाहून कोण आकर्षित होणार नाही. म्हणून त्या सगळ्या स्त्रिया त्यांच्या गाठी सुटल्या, हे सगळं झालं आध्यात्मिक दृष्ट्या. पण ऍडिशनल त्याच्यावर पुन्हा काय झालं की सामान्य स्त्रिया जशा, लहान मुलगा स्वरूपवान असावं, गोंडस असावं, गोरपान किंवा सावळं अशा प्रकारचं असावं, त्याच्या केसाचं सौंदर्य असावं, त्याला नीट केलेलं असावं, गंध लावलेला असावं, गालाला काही टिकला लावलेला असावं, आणि ती खुदकन हसत असावं. कोण आकर्षित होणार नाही सांगा, कोण आकर्षित. आमच्या परिवारात, पाठशाळेच्या परिवारात एका गुरुजींचा मुलगा आहे, लहान आहे. आणि लहान असताना तो बोलतच राहतो, त्याला काही बोलता येऊ द्यायचं नाही. आणि कोणी आलं की त्याला खुश करतो. मोठे मोठे माणसं ते आले की त्याच्याबरोबर नाचायला लागतात. असं आकर्षण. तात्पर्य आहे की एक जीव जर असा लोकांना आकर्षित करतो ते परमात्मा आहे हा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, रूपे काय उपजल्या काळ. हा उपजण्याचाच काळ आहे ना, लहानच आहे, हा छोटा आहे. जन्मल्या बरोबर हा इतका रूपानं सुंदर आहे. जन्मल्याबरोबर कोणी सुंदर असतं. उपजता बरे दिसे, पुढे काय रूप वाढता ते. गाढवाचं बाळ सुद्धा उपजल्यावर बरं दिसतं ना. हा, मग माणसाचं दिसल, आणि माणसाचं दिसलं तर देवच माणूस पणाला आल्यावर त्याचं नाही दिसणार का. पण नाही, हे चिकित्सक होते. जे रूप पुढं पालटणार आहे त्याच्यावर शहाणे माणसं फिदा होत नाही. पण हा असा आहे की याचं रूप कधीच पालटणार नाही. भगवान 125 वर्षाचे होते निजधामाला जाताना. 125 ते 135 पर्यंत वय होते. पण तिथे वर्णन केलंय भागवतात की 25 वर्षासारखा तरुण, सुंदर तरुण, की ज्याचे दात तसे, त्याचे केस काळे भोर आहेत, अशा प्रकारचे भगवान तरुणासारखे दिसत होते. अशी गोष्ट, जे सौंदर्य पालटणार नाही अशा रूपानं त्या आकर्षित झाल्या. रूपे मोहिल्या सकळे. सकळे काय, सकळा पाहिजे ना, सकळे पाहिजे. मोहिली का मोहिल्या पाहिजे. तर सकळे याकरता आहे की ज्या वेळेला त्या कृष्णाला पाहतात त्यावेळेला त्यांना सगळं जग कृष्ण रूपानं भासायला, कृष्ण रूप भासायला.
आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले. जिकडे तिकडे पाहे, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद असा त्या ठिकाणी दिसायला लागला. आणि अशा प्रकारच्या एकीकडे स्थिर झालेल्या, गाठी सुटलेल्या, जीवभाव हरवलेल्या आणि कृष्ण रूपानं मोहित झालेल्या, भांबावलेल्या गवळणी पाहतात. तुकाराम महाराजांना तुम्हाला कसं कळलं हो इतकं? तुम्हाला इतकं कळलं कसं? तुम्ही कुठं होते आणि काय करीत होते? अभंगाच्या शेवट पहिल्या चालीनं 3 स्वरानं सजवलं गेलं आणि शेवटच्या चालीनं एकच फेरीत सगळं
वचन सगळं वचन गुंडाळून व्यवस्थित केलं गेलं. तुका तेथे वारी, तुका तेथे वारी, एकी आळवणी दुसरी, कळकी अक्षय ना कळकी नारी अक्षयवाणे, जीव भाव देती दाने. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, मी तिथे होतो. बर, तुका म्हणे कधी होतो आम्ही, हे जसं म्हणावं त्याप्रमाणे मी तिथे होतो आणि तिथे वारावर होतो. मला नीट आठवत नाही, पण नामदेव महाराजांचा असं काहीतरी अभंग आहे की तिथे गोपी यायची, ते ठाण मांडूनच उभी राहायची, पाहतच बसायची आणि मागचा सगळा क्यू लागायचा, मागून रांग लागायची. नामदेव महाराज म्हणाले, मी तिथे होतो, एकीला ढकलून द्यायचं, पुढीला येऊ द्यायचं. बरं का? तुकाराम महाराजांचा उद्योग काय आहे त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. तुका तिथे वारी, मी वारावार करायला होतो. कसं असतं, कुणाचं दर्शन जर कुणाला घ्यायचं असेल, खूप लोक असले तर तिथे नियोजन करायला, ऍडमिनिस्ट्रेशन करायला, नियोजन करायला कोणीतरी लागतं. म्हणजे कमी वेळात घाई गर्दी न होता आणि आपल्या कार्यक्रमाचा फज्जा न उडता व्यवस्थित नियोजनबद्ध काम अशा प्रकारचं होतं. त्यावेळेला घाई कशी करायची, काय करायचं हे एक ठरलेलं असतं. त्याप्रमाणे या गोपी येत होत्या, भगवंताकडे पाहत होत्या. त्यांना मागच्या जन्मातल्या त्याच्या सेवेच्या आणि त्याच्या संबंधाच्या आठवणी होत होत्या. त्यांच्या तपश्चर्येप्रमाणे, त्यांच्या सेवेप्रमाणे भगवान त्यांना आपल्या दृष्टीतून काय द्यायचं ते सगळं देत होत्या आणि ते दिल्याबद्दल त्याही आपला जीवभाव आपल्या आपल्या परीने समर्पण करीत होत्या. पण तुकाराम महाराजांना एक जबाबदारी वाटत होती. काय आहे की कितीही स्त्री जीवन असावं, कितीही पुण्य असलं आणि लाभ असला तरी स्त्री तो पुण्य लाभ सोडून आत्ताच जे आकर्षण आहे त्याच्यात त्या ठिकाणी फसण्याची शक्यता असते, फसण्याची शक्यता असते. मी नेहमी सांगत असतो की दही दूध याच्यात गोपी गुंतल्या आणि कृष्णाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. म्हणून भगवान कृष्णांनी की मी यांच्या तपश्चर्येचं फळ द्यायला आलोय आणि या माझ्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. कशामुळं? त्या दही दुधामुळं. मग तेच चोरून खायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्या वाटा, त्याच्याद्वारा त्यांचं लक्ष दयादुधात होतं, त्याच्याद्वारा पुन्हा परमेश्वराकडं आणि कृष्णाकडं आणायचा प्रयत्न अशा प्रकारचा केला. तसं तुकाराम महाराजांना वाटलं की या आता याच्या रूपालाच भुलल्याच, आता याच्या रूपाला भुलल्यात. याच्या रूपाला भुलल्यामुळे याचा आणि यांचा आत्मिक संबंध जो आहे तो संबंध खराब होऊ नये म्हणून यांची वृत्ती, यांच्या अंतःकरणात दुसरी वृत्ती निर्माण होणे. वृत्ती एक असावी, बरं, एकमेवा द्वितीयम ब्रह्म असा जर एक आहे तर आपल्या अंतःकरणाची वृत्ती त्याच्याकडे इतकी गेली पाहिजे की आपण आपल्यालाही विसरलो पाहिजे, आपण नातेवाईकाला विसरलो पाहिजे. हरिने माझे हरिने चित्त भारवित्त विसरले. आपण जगाला विसरता आलं पाहिजे, आपल्याला विसरता आलं पाहिजे, तहानभूक विसरता आली पाहिजे. कशामुळे? एका कृष्णाला प्रपंच हा नाही जाणा, एकाकार वृत्ती झाली, मी माझे हरपले विषयांधया बोली, उपरती सद्गुरु बोधे तेथे प्रकृती संचली, धर्म मार्ग शुद्ध पंथे हाती काठी धरली, धर्म दागो निवृत्तीचा तेणे फेडिले पण एकाकार भक्ती. असा आहे वृत्तीचा आत्यंतिक लय जो होतो तो अशा स्थिरपणानं अशा प्रकारचा होतो. मग त्याला वृत्ती व्याप्ती लागत नाही, म्हणजे फल व्याप्तीनं भगवंताचं दर्शन होतं. म्हणून दुसरी वृत्ती निर्माण होऊ नये. उपजला भाव तुमची कृपे सिद्धी जावो, तर दुसरी वृत्ती निर्माण होऊ नये म्हणून एक वृत्ती धारण केल्यानंतर तिच्या आडून तुकाराम महाराज ही वृत्ती नाहीशी करतात. हे असं असतं, आपण भक्ती करायला लागलो ती देवाची भक्ती करतो आणि आपण सद्गुरु केले ती सद्गुरूंची पण भक्ती करतो. सद्गुरूंच्या भक्ती करता देवाची कृपा लागते आणि देवांच्या कृपेकरता सद्गुरूंची भक्ती या करता लागते की देवाची भक्ती आपण करायला लागल्यानंतर आपली जर चलबिचल व्हायला लागली,
आपण काही जर कमी पडायला लागलो तर त्यावेळेला आपल्या हृदयात असलेले गुरु आपल्याला त्या एका वृत्तीपासून दुसरीकडे वृत्ती जाऊ देत नाहीत. ते पूर्ण काम त्या ठिकाणी करतात. मज हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा संसार पुरू म्हणून विशेष आज्ञा धरून विवेकावर. हे वचन इथे महत्वाचं आहे. म्हणून गोपींच्या किंवा साधकांच्या अंतःकरणात भगवंताची इकडे प्रत्यक्ष सगुण साकाराची भेट आहे. सगुण निराकाराचं अनुसंधान आहे आणि निर्गुण निराकाराचं सोडलेल्या गाठीमुळे आत्मीयत्व झालेलं आहे. आता यांची स्थिती मागे येऊ नये म्हणून दुसरी वृत्ती निर्माण होऊ नये म्हणून एका वृत्तीच्या आड राहून कुणालाही न कळता त्यांचं हे साधना पूर्ण करण्याकरता तुकाराम महाराज दुसऱ्या वृत्तीचं निवारण करण्याकरता तिथे अशा प्रकारचं आहेत असं चिंतन आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. तेव्हा गोपी आणि भगवान कृष्ण हे दोन्ही पण काय आहेत, हे कसे एकमेकांना भेटतात, एकमेकांना काय प्रदान देतात. गोपी तितक्याच महत्वाच्या, कृष्णही तितकेच महत्वाचे. अशा या गोपींच्या तपश्चर्येसाठी, यशोदा मातेच्या साधनेसाठी, नंद बाबांच्या सेवेसाठी, गायींच्या सेवेसाठी, गोपाळांच्या खेळण्यासाठी, यमुना तीरावर गोकुळात वृंदावनात बागडण्यासाठी भगवान त्या ठिकाणी गोकुळात आलेले आहेत. त्यांच्या लीलांचे एखाद दुसरा प्रकार पाहून आपण सेवेच्या समाप्तीकडे जाऊ. 11:40 घड्याळात एक वाक्य नाही येते. बरोबर विठ्ठल असा परमात्मा गोकुळात आला. सगळ्या जगाच्या दृष्टीने ही महत्वाची बाब. आज वैकुंठ, कैलास, ब्रह्मलोक, इंद्रलोक, यमलोक, कुबेरलोक, अनंत ब्रह्मांड आज आवाज झालेत, मंत्रमुग्ध झालेत आणि सगळ्यांना आज मृत्यू लोकाचा हेवा वाटतो. म्हणती मृत्यू लोक धन्य भाग्याचे पैसे. मृत्यू लोकाकडे येणवी हे तिरस्कारानं पाहणारे, तिरस्कारानं पाहणारे. आम्ही पाथर्डीला त्या पहिल्या घरात राहत होतो त्यावेळेला आता सामान्य परिस्थितीत आणि मोठे मोठे लोक आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायचे. हे काय यांच्याकडे काही नाही, यांच्याकडे काही नाही असं वाटलंच काय. पण एक दोन जेव्हा मोठे मोठे महात्मे आले होते ना त्यावेळेला जे आम्हाला दृष्टीला पडत नव्हते ते तिथे आले होते घरी आणि प्रत्येकाजवळ कॅमेरे होते. हो आम्हाला त्यांच्याजवळ फोटो घेऊ दे घ्या बाबा घ्या. त्याप्रमाणे मृत्यू लोकाकडे तुच्छत्वानं पाहण्याची दृष्टी सगळ्या अनेक ब्रह्मांडाची आहे. पण आज मृत्यू लोकाच्या भाग्याचा पारा आज सगळ्यांच्या वरती अशा प्रकारचा गेला आहे आणि सगळे त्या ठिकाणी म्हणतात की आम्हालाही मृत्यू लोकात जन्म पाहिजे. आम्ही आलो असतो तर बरं झालं. जे भाग्यवान होते ते अशा प्रकारचे आले होते आणि त्या ठिकाणी परमात्मा लहान होता, छोटा होता, हळूहळू मोठा होऊ लागला. रांगू लागला अंगणी,
रांगू लागला सगळीच मुलं रांगतात, पण याचं रांगणं अलौकिक होत. या रांगण्यात एक आध्यात्मिकता होती, या रांगण्यात एक जडेवाळपणा होता, या रांगण्यात आईला काही जाणवून द्यायचं होतं. पाचूबंद अंगणात भगवान रांगत होते, हो रांगत होते. आणि रांगता रांगता एकीकडे तळवे तळे हात टेकीला डाव्या गुडघ्याने रांगत होते. डावा गुडघा खाली आणि उजवा पाय ठेवायचा. कारण पृथ्वी आहे ना, पृथ्वीला डावा पाय लावायचा नाही, डावा पाय नाही लावायचा, उजवा पाय लावायचा. उजवा पाय खाली आणि डावा गुडघा असं त्या ठिकाणी भगवान रांगत होते. रांगता रांगता भगवान हात मात्र दोन्ही खाली होते. त्या हाताने परमात्मा या पृथ्वीला आश्वासन देत होते की बाई घाबरू नको, मी आलोय आता, तुझ्या दैत्याचं ओझं तुला झालंय ना, सगळं खाली करतो. एखादी आई बाळाला थापटून नेते होती त्याप्रमाणे ते रांगत अशा प्रकारचे होते. आणि रांगता रांगता एकीकडे हट्ट करीत होते, हट्ट करीत होते. त्या संध्याकाळची वेळ होती, पौर्णिमेचा दिवस होता. सगळ्या गोपी यशोदा माता अशी बसली होती. याचं रांगणं सगळ्या पाहत होत्या, कौतुकानं टक लावून एकमेकाशी हसून हसून बोलत होत्या. आणि तितक्यात कन्हैया रडू लागला. तोतरी तोतरी बोल बरं का. हा दुडदुडा रांगत गुलगुला बोलत, पुढे काय मला आठवतच नाही. असुर लोळत चरणाकडे असा त्या ठिकाणी दुडदुडा रांगत गुलगुला बोल. शंकर महाराज हे प्रमाण नक्की काय कीर्तनात म्हणायचे. तेव्हा असं ते असताना त्या पाचूबंद अंगणात पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब त्या ठिकाणी लाल पाचू मध्ये पडलेलं होतं. पांढरा चंद्र आणि लाल पाचू लाली सहित असं अतिशय मोहक सुंदर अशा प्रकारचं होतं. तेव्हा कन्हैया रडायला लागला. आई जवळ गेली. काय झालं बाबा, काय झालं बाबा, काय झालं. म्हणलं हे दे मला, हे मला पाहिजे आहे, हे मला पाहिजे. माऊलीने म्हटलंय अर्जुनाच्या शब्दात, मी या नक्षत्री डाव पाळावा, चंद्र चेंडवा लागी आणावा, हा छंद सिद्धी नेला आघवा, माऊली येतो. भगवंताला म्हणतात की मी नक्षत्री डाव, लोक असे खेळतात ना, कवडे असे टाकतात ना, डाव पाडतात. डाव पडला, किती पडला तर त्या कवड्या म्हणून मला ह्या कवड्या नको, मला नक्षत्र आणून त्याचा डाव पडायचा, नक्षत्राच्या कवड्या करून मला डाव खेळायचा, असा मी हट्ट घेतला. मला चंद्र आणून द्यायचा, चंद्राचाच मला चेंडू खेळायचा, असा मी हट्ट घेतला. तोही तुला पुरवला. तर असा हट्ट भक्ताचा जो परमात्मा पुरवतो आहे, तोच परमात्मा बालवयामध्ये आईला हट्ट घेतो की मला चेंडू आणून, मला चंद्र आणून दे, चंद्राचा चेंडू आणून दे. गडबडायला लागला, रडायला लागला मोठ्याने, काही करायला लागला. यशोदा माता हैराण झाली की बाळ नवसा सायासाचं झाले खूप दिवसांनी, आता कसं करावं, ते त्याला काय अशा प्रकारचं करावं, त्याला काय द्यावं काय नाही. यशोदा इकडे व्याकुळ झाली. त्याचा हट्ट पुरवता येईना आणि तो रडलेला सहन होईना, म्हणून यशोदा पण रडायला लागली. कन्हैया दयाळू, कन्हैयाने यशोदेच्या बुद्धीत प्रकाश केला. आणि काय केलं, काय केलं, शास्त्रज्ञ जसं संशोधन करून काय चंद्रावर गेली नाही, घरात गेली. घरातल्या कोणाला एक एवढा गोल आरसा होता छोटासा, तो आणला, त्याच्याजवळ दिला, घे चंद्र तुला पाहिजे, घे चंद्र. खालच्या अंगणातला चंद्र हाताने असा घेता येत नाही, पण हा हातात घेता येतो. कन्हैया खुश झाला. कन्हैया, अरे सगळं जग ज्याचं प्रतिबिंब आहे, त्याचा जो बिंब आहे तो चंद्राच्या प्रतिबिंबात खुश होतो. यशोदेच्या प्रेमा अशा प्रकारचा
असा परमात्मा त्या ठिकाणी वाढू लागला. हळूहळू त्या ठिकाणी चालू लागला आणि चालू करता करता चालायला लागल्या परमात्मा एक एक खोडी करायला लागला. खोड्या करायच्या म्हणजे काय, अगदी थोडक्यात सांगतो आता. खोड्या करायच्या म्हणजे काय करायचं नेमकं. चोरी करायची तर दही दूध वगैरे खायचं. दही दूध गवळणी सांगती यशोदे गाराणी, येणे भक्षिले माझे दही दूध लोणी. आवरी आवरी यशोदे आपुला दही दूध खायचं. गोपींची फजिती करायची. गोपींनी आव्हान दिलं तर गंमत ही होती की ज्या गोपींचं चित्त दयादुधात गुंतलेलं आहे तिचं चित्त काढण्यासाठी दयादुधाची चोरी करायची. जिला माझ्याकडे यावं असं वाटायचं तिचं दही दूध खाणून ते भरपूर त्या ठिकाणी वाढायचं आणि याला कोणीच पकडलं नाही, मीच पकडून दाखवते आहे असा जिला अहंकार व्हायचा. तिचा अहंकार चूर करण्यासाठी भगवान निरनिराळे युक्तिवाद त्या ठिकाणी करायचे. एका गोपीने म्हटलं तू माझ्या घरी येऊन बघ, मग तुला सांगतो कसं आहे ते. आणि असं म्हणून तिने वाट पाहिली आणि भगवान तिच्या घरी जायचे होते पण रात्रभर तिने वाट पाहिली. भगवान आलाच नाही. आले नाही. का नाही आले. वाट पाहिली, आले नाही. पहिल्यांदा तिला वाटलं की मला हा घाबरला म्हणून येत नाही. तो घाबरत नसतो कोणाला, तो कोणालाही घाबरत नसतो, सगळ्यांना घाबरवीत मात्र असतो. पण ते तिला कळलं नाही. पण तिच्या लक्षात आलं. सकाळपर्यंत जागली आणि सकाळी जागल्यावर तिच्या डोळ्याला झोप यायला लागली. तिला दही दूध घुसळता येईना, तिला देवाची पूजा करता येईना, तिला काय करायचं काहीच करता येईना. काय करावं, झोप लागली. आणि तिच्या लक्षात आलं आता मला झोप लागली की हा येणार, लागली की हा येणार अशी गोष्ट. विरोधी पक्षाचा माणूस खमक्या असला ना म्हणजे सत्ताधारी पक्ष टरटर कापत असतो. हे जसं असतं त्याप्रमाणे आता हिच झालंय. काय करावं त्याला काहीच कळत, तिला काही कळेल. मग तिला युक्ती सुचली. तिने काय केलं, वर शिंक लावलेलं होतं. त्या शिंकात दही दूध तूप लोणी रबडी खवा काय जेवढे पदार्थ मथुरेला न्यायचे तेवढे. आज काही वार नव्हता म्हणून ती तयारी सगळी करून ठेवलेली होती. डेऱ्यावर डेरे अशा प्रकारचे होते. आणि हा येईल काय करावं. मग तिने नेमकी आपली जी बाज आहे झोपायची ती त्या शिंक्याच्या खाली ठेवली. बरोबर शिंक्याच्या खाली लावली म्हणजे आता आला की त्याला या शिंक्यावर चढावं लागणार. चढलं की बाज हलणार, हललं की मी जातो. तिचा तर्क बरोबर होता. अजून काय केलं, अजून एक युक्ती केली. त्या डेऱ्यावर डेरा होता, त्या डेऱ्यावर एक थाळी होती. अशी खोलगट असते ना मारवाडी थाळी, त्यात तशी थाळी होती. आणि तिनं बरोबर त्या थाळीत असं पाणी भरलं होतं. काठोकाठ पाणी भरलेली ती थाळी त्या डेऱ्याच्या वर ठेवली. आता नुसती बाज हलणार नाही, डेऱ्याला हात लावला की त्याचं पाणी सांडणार, ते बाजेवर सांडणार. आणि मग पाणी अंगावर पडल्यावर माणूस उठतं ना, कीर्तनात झोपलेल्या माणसाच्या अंगावर डोळ्यावर पाणी शिंपडत असतं. कशा करता, ते जागं व्हावं म्हणून. बरं जागं व्हावं म्हणून. ते काही बेशुद्ध पडलेलं नसतं, झोपलेलं असतं म्हणून त्याला शिंपडतात. त्याप्रमाणे जागं होईल असं तिला वाटलं. ती झोपी गेली आणि कृष्ण कन्हैया लाल की जय जय हो सगळे आले. पेंध्या श्रीराम नाही भूल नका. झोपली झोपली तिची झोप मोडत. महाराज झोपले असल्यावर आपण मागे फिरतो ना, त्याप्रमाणे झोप मोडेल म्हणे. कन्हैया म्हणतो झोप मोडत नाही, काळजी करू नका. पेंध्या त्या खिडकीवर चढ आणि ते वर काय ठरलं ते बघ. ते रीतीची एक काय बघून एकदा पाहणी कर म्हणून. चोरीची गोष्टच अशी असते की अगोदर पाहणी करायला लागते. मी नव्हतो त्याच्यात कधी, पण आधी पाहणी करावी लागते. काय काय याची पाहणी करावी लागते, तिचं कसं जाता येईल हे पाहणी करावी लागते. आणि ते कसं प्राप्त करून पोबारा करता येईल, 3 गोष्टीची पाहणी करावी लागते. त्याला चोरी करता येते, नाही त्याची चोरी असं उघड येऊन सगळं फज्जा पितळ उघड करत असं.
उपयोग नाही. कन्हैया चोरातला चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, असा चोर आहे. चोरी शिकायची असली तर कन्हैयाकडे शिकावी आणि मायेपासून आपली चोरी करून आपण आपल्याला प्राप्त करून निहाल व्हावं. याच्याकरता भागवत आहे, याच्याकरता कीर्तन आहे. तात्पर्य असं की पेंड्यानं पाहिलं, पेंड्या मला बाबा 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 कन्हैया कन्हैया अवघड आहे. कन्हैया दुसरीकडचा, चोरी इथं नाही करायची. अरे इथं चोरी, तिनं तर आपल्याला आव्हान दिलंय, आता चोरी कशी नाही करायची, इथेच करायची. तो म्हणाला तिथे पाणी ठेवलंय, ते काठोकाठ भरलंय आणि ते तिथं धक्का लागला की पाणी सांडणार, पाणी सांडलं की उठणार आणि उठलं की आपल्याला हाग्या मार मिळेल. खेड्यातला शब्द आला माझ्या तोंडात, काय पूर्वी येत होता, आता मी सोडून दिला होता तो, पण आलाच तर सांगतो. हाग्या मार म्हणजे काय? एखाद्याला मारायचं, तर मारण्यानंच त्याला ते झालं पाहिजे आणि का झालं म्हणून पुन्हा मारायचं, त्याला किंवा असं म्हणतात, विनोदाचा भाग ठेवला. तेव्हा कन्हैया म्हणलं नाही, आव्हान स्वीकारलं पाहिजे, निमंत्रण स्वीकारलं पाहिजे, आग्रह स्वीकारला पाहिजे. पेंड्या श्रीरामा गडच्याकडे तुम्ही 4 जण जा. कुठे? यमुनेवर जा आणि तिथून कमळाच्या नळ्या मागून थोडं कट करायचं, पुढं ते फूट कट करायचं आणि मधल्या नळ्यात त्या घेऊन यायच्या. कन्हैया आता इथं दही दूध खायचं सोडून त्या नळ्याला तिकडं आम्हाला पिदाळतो. काय ते नळ्याचं काय करायचं? ते म्हणले पाय धुवून म्हणलं तर साखळ्या तेवढ्याच्या विचार करून पाय गपचूप सांगितलेलं काम करा, पळा जाओ. गेले सर 5-10 मिनिटात पळा कोण पुढे पळतो, एका मागे एका मागे 10-20 नळ्या घेऊन आले. कन्हैयाने व्यवस्थित कट केल्या आणि एका नळ्याची त्याला जोडून एक पाईपलाईन तयार केली आणि त्याचा एक टोक आत घातलं आणि इकडं तोडणारे ओढलं की झाली पाईपलाईन शेताला पाणी द्यायला. काही क्षणात ते मोकळं झालं. इकडून एक गोपाळ उभा केला, तिकडून एक गोपाळ उभा केला आणि मध्ये एक गोपाळ उभा केला. दोघीच्या खांद्यावर दोन्ही कमान तयार केली आणि एक डेरा, ते आधी थाळी काढली, मग वरचा डेरा, मग खालचा डेरा, मग त्याच्या खालचा डेरा काढला. सगळ्यांनी काढून खायला सुरुवात केली. मधू म्हणला कन्हैया इथं नको खायला, इथं नको खायला, आपण आखे गाव जाऊ खायला, तिथं खाऊ. म्हणजे कोणी आपल्याला म्हणणार नाही म्हणे, इथंच खाऊ. वारकरी नाही खाऊ द्यायचे आपल्याला, इथेच खाऊ. ठीक आहे. कन्हैया म्हणला मी इच्छा करेपर्यंत ती उठतच नाही, तुम्ही काळजी करू नका. सगळ्यांनी दही लोणी यथेच्छ खाल्लं. खाल्ल्यानंतर तो डेरा त्यांच्याकडे पाहत होता, मोकळा झालेला केविलवाणा. भगवंताने वरवंटा घेतला आणि त्याच्यावर फाडकन घातला. त्याच्या तुकडा झाला, डेऱ्याचा उद्धार झाला. पण त्याचा जो गळा असतो ना, तो गळा तसाच राहिला. गळ्याचं काय करायचं? कन्हैया म्हणतो पेंड्या, मी गळा तिच्या गळ्यात घालतो. त्याला म्हणतो लाव गळ्याला गळा, तिला म्हणतो लाव गळ्याला गळे, तू तिचं मुंडक थोडं उचल. म्हणलं मी नाही बाबा, मुंडक उचलून हे केलं तर तिचं पकडीन मला, तुला ताडपडून मीच मार खात बसेल. दही दूध खायला तुम्ही आणि मार खायला मी. वारे वा, काळजी करू नको म्हणे, विश्वास ठेव. त्याने मुंडक उचललं आणि भगवंताने तर गळा घातला. मोठ्याचे मोठा अलंकार त्याच्या गळ्यात घातला. ते शिंक काढताना शिंकाचा एक पाय दोन तुटला होता, दुसरे 2 तोडले. उघड करा म्हणजे तिचे पाय उचलला. पाय उचलले, पाय शिंक्यात घातले, गळा गळ्यात घातला. त्या डेऱ्याचे झालेले तुकडे खापर सगळे तिच्या भोवती त्याचे गात असतात ना बाजेचे, त्याच्यावर त्या ठिकाणी ठेवले. मंगलम भगवान विष्णू सगळं मंगल करून टाकलं तिथे. आणि त्यावेळेला दही दूध खाल्लं आणि खाल्ल्यानंतर तिच्या कानाजवळ जाऊन शिमग्याच्या दिवशी तुम्ही सगळे आपण जे करतो असं सुरू केलं. मोठ्याने सुरू केलं, बोंब मारली.
गाजत असे बोल आणि इतक्यावरती दचकून उठली. दचकून उठल्यानंतर सगळ्यांनी कन्हैयालाल कृष्ण कन्हैयालाल की जय हो म्हणून पोबाला केला. पळाले ती उठून पळायला लागती तर शिंक पायात गुंतलं. पडायची पाळी आली आणि पडताना तो गळाही जड वाटत होता. काय करावं तिला काहीही अशा प्रकारचं कळलं नाही. तेव्हा तिने निश्चय केला की कन्हैयाची वंचना आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान या दोन गोष्टी जिथे आहेत तिथे अशी फजिती ठेवलेली आहे. देवाला जे विसरून गेले आणि मीच म्हणून सगळीकडे वावरतायत त्यांची या गोपीसारखी अवस्था होते. अशा प्रकारच्या खोड्या करून भगवान खोड्या दिसत होत्या पण त्या गोपींवर परम उपकार करीत होते. असे उपकार करणारे भगवान जेव्हा स्वतः घरची चोरी करून गोपाळांना खाऊ द्यायला लागले त्यावेळेला यशोदा मातेच्या लक्षात अशा प्रकारची ही गोष्ट आली. तिने भगवंताला बांधण्याचा प्रयत्न केला. ते उखळ ओढताना यमळार्जुनाचा उद्धार अशा प्रकारचा केला आणि मग यशोदा मातेने नंद बाबांनी विचार करून कन्हैयाला गायी चाराय करता त्या ठिकाणी पाठवलं. गायी चाराय करता बावया छंदे तल्लीन गोविंदे बावया छंदे तल्लीन गोविंदे यमुनेच्या तिरी गायी चारी हरी. पहिल्यांदा छोटी छोटी वासरं नंतर मोठ्या मोठ्या गायी भगवंतांना आणल्या. गोकुळात आणि वृंदावनात पण मोठ्या मोठ्या कंसांच्याकडून मामाच्याकडून असलेली खेळणीची मोडतोड केली. राक्षसांचा निपात अशा प्रकारचा केला. गोकुळात मध्ये गोकुळाचं आणि गोपाळांचं रक्षण केलं. गायीला सुख समाधान अशा प्रकारचं दिलं. लहानपणी गोकुळामध्ये क्रीडा करताना दही दुधाची चोरी अशा प्रकारची केली. त्यांना भगवंतांना मोठा मोठा प्रसाद अशा प्रकारचा दिला. त्यांचा अहंकार नाहीसा करून त्यांना निरहंकार बनून आपल्या भक्तीच्या वाटेला लावलं आणि भक्ती प्रेमानं गोरसलेलं ते गोकुळ होतं. त्या गोकुळात आनंदाने राहत नंदगाव बसवून भगवान गायी चारायला जाऊ लागले आणि भगवंताची इथे गोकुळ लीला संपून वृंदावन लीला आरंभ झाला. वृंदावन लीलेमध्ये भगवंतानं गायींना चारावं, त्यांना तृप्त करावं, पाणी पाजून संतुष्ट अशा प्रकारचं करावं, कदंबाखाली बसवून त्यांना विश्रांती द्यावी. गोसेवा भगवंतानं आपल्या जीवनात सर्वोच्च मानली आणि ज्यांनी जे गोसेवेला सर्वोच्च मानतील, वैष्णवांचा आदर करतील, भगवंताचं स्मरण करतील, गोवर्धनाचा यज्ञ करतील, त्याच्यावर भगवान संतुष्ट असतात. असा एक निर्णय श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात बनला. त्याप्रमाणे भगवान
भगवान गायी चारायला जाऊ लागले आणि या गायी गोचारणाच्या काळामध्ये भगवंतांनी केलेली एक काल्याची जी अलौकिक लीला आहे की महाराष्ट्रीयन संतांनी ज्या लीला वर्णनावर आपला जीव वाढवून टाकला बरं का. अशी गोष्ट आहे. ब्रह्मदेवानं जेव्हा वासरलेली होती त्यावेळेला परत आल्यानंतर त्यांनी स्तुती करताना मला श्लोक पाठ नाही पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की या काल्याची लीला किंवा काल्याची कथा जे श्रवण करवितील आणि करतील त्यांच्यावर भगवान सर्वात लवकर प्रसन्न होईल अशा प्रकारचं ब्रह्मदेवाचं ब्रह्मवाक्य अशा प्रकारचं आहे. एके दिवशी आमचे थोर संत द्रविड गुरुजी म्हणाले की तुमचे वारकरी जे कालाला महत्व देतात त्याचं हे कारण आहे असं त्यांनी मला सांगितलं. असं तात्पर्य असं की भगवंतानं काला म्हणजे रोज भोजन तर करीतच होते बरं का. चला वळू गाई बेसू जेऊ एकी ठाई बहु केली वणवण पाय पेटी झाला शीड. त्या गोकुळातल्या लीला जशा गोपींच्या संबंधानं तशा गोपाळांच्या गायीच्या संबंधानं वृंदावन लीला या वृंदावन लीलेमध्ये 3 गोष्टी होत्या. एक गोष्ट होती गायींना तृप्त करण्याचं कर्तव्य आपलं बजावायचं. आपल्याला जे जे जीव तृप्त करण्याकरता देवाने पाठवले आपल्या जबाबदारीवर तर आपली जबाबदारी पूर्ण कर्तव्यनिष्ठ बनवून त्यांना संतुष्ट ठेवणं हे कर्तव्य असतं. म्हणून गायींना तृप्त करायचं हे भगवंतानं पहिलं कर्तव्य गोपाळांना आपण मिळून अशा प्रकारचं केलं. गायींवर आणि गोपाळांचे जे संकट येईल राक्षसादिकांचं ते आपल्या अंगाच्या सामर्थ्यानं निवृत्त करून राक्षसांचा पारिपत्य करून यांना सुरक्षित ठेवण्याचे एक पोषण करणं एक रक्षण करणं हे दुसरं काम. आणि हे करताना गोपाळांच्या समोर खेळून आनंद निर्माण करणं. पोषण केलं रक्षण केलं आनंद नाही निर्माण झाला उपयोग नाही. आनंद निर्माण करणं आनंदानं खेळणं ही तिसरी बाब. आणि चौथी गोष्ट तृप्तीपर्यंत अतृप्तीपर्यंत भोजन करणं. हा संतुष्ट सगळ्यांना त्या ठिकाणी आनंदी करणं. पहिल्यांदा गायींना तृप्त करणं गायींची जबाबदारी पोषण आणि रक्षण. गोपाळांशी आनंदात खेळणं आणि गोपाळांना तृप्त करणं. तर तृप्त करणं ही सगळ्याच्या शेवटची गोष्ट आहे. ते करण्याकरता भगवंताने सगळ्यांना शिदोरे आणायला लावल्या. त्या दिवशी भगवान आले आणि आल्यानंतर सगळ्यांनी शिदोरे आणल्या. 2 प्रहरची वेळ सूर्य मध्यान्हाला आला. यमुना नदी शांतपणे वाहतीये. ज्या लाटा उसळतात कमळ उमलले त्याचा शीतळ सुगंध येऊन संपूर्ण ब्रजमंडलात त्या ठिकाणी वर्जवून भागलं गेलं. कृष्णस्य विश्व पुरुराजी मंडली रक्तानना फुल्लदृशो व्रजार्भका सहो पविष्टा विपिने विरेजू छदा यथांभोर्कर्णिका. पंक्ती मंडलाकार केल्या. मोरपंतांनी वर्णन केलं त्याप्रमाणे गोल गोपाळ बसवले. छोटे छोटे पुढे मोठे मोठे छोटे. सिनेमा थिएटर मध्ये बसल्यावर जशी योजना असते मागचे लोक उंच असतात म्हणजे सगळ्यांना दिसावं तसं कन्हैया सगळ्यांना दिसावा असं होतं. वर आकाशच आकाश पसरलं होतं. खाली हिरवीगार पृथ्वी हिरवा शालू नेसली होती. हिरव्या निळ्या आणि पिवळा प्रकाश अशा प्रकारची रंगसंगती सुंदर अशा प्रकारची होती. सगळे आनंदित होते. या अमरावती ओस पडून सगळे देव विमानात दाटी केलेली होती. सगळ्यांना काल्याची आवश्यकता होती पण त्यांना अधिकार नसल्यामुळे आणि अहंकार असल्यामुळे अहंकाराचा पुंद्र आणि अधिकाराचा अभाव हे ज्यांना आहे त्यांना काला म्हणजे भगवंताची एक रूपता भगवंताची भक्ती आणि प्रेम मिळत नाही. या न्यायानं आपण सगळे नेहमीच ऐकतो. त्यावेळेला सगळे बसवले कन्हैयामध्ये उभे राहिले. देवळा चरणी हा पायावर पाय टाकलेला आहे. कमरेला असा दुपट्टा लावलेला आहे. त्यात बासरी खोचलेली आहे. शिंग गायींना बोलवण्यासाठी वाजवायला आणि वेत्र त्यांना धाक लावण्यासाठी ते बगलेत अशा प्रकारचे घेतलेले आहे. वर मोरपीस अशा प्रकारचा आहे. वर आकाशात रंगीबेरंगी पक्षी त्या ठिकाणी विहार संचार करता आहेत आणि हातात गाण्याचे कवळ घेतले. बोटाच्या लोणची घेतली आणि
इकडे सगळे शिवरायांचे ठिकाण आहेत, या हाताने ह्या हातात घ्यायचं आणि इथून एकेकाला भरवायचं. आई मुलाला भरवते तसे मित्र मित्राला त्या ठिकाणी भरवतात. सगळे भगवंताकडे पाहतात. काल्याचं एवढं महत्व का? काल्याचं एवढं महत्व या कारणाने की मनुष्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण, इंद्रिय ही सगळीची सगळी एका वेळेला भगवंताशी संलग्न होते आणि भगवंताच्या सगळ्या पैलूंचा आस्वाद, सगळ्या भगवंताच्या रूपाचा भोग सगळी इंद्रिय घेतात. जिभेला त्यांनी दिलेला प्रसाद आहे, डोळ्याला त्याचं सुंदर रूप आहे, कानाला त्याची मंजूळ वाणी आणि बासुरी ऐकू येते आहे, अशी गोष्ट आहे. आणि त्याच्यावरून येणारा शीतल वारा आपल्यावर येतो आहे, तो सगळ्यांना सन्मुख दिसतो. एरवी तरी मी कैसा मुखाप्रती भानुका जैसा काही नसे नदिसे याचा वाणीचा नोहे, भगवान स्वतः बोलतात. त्याप्रमाणे भगवान उभे राहिलेले आहेत आणि प्रसाद देत आहेत सगळ्यांना. सगळे आनंदी आहेत. म्हणजे ते गोपाळ, गाई, भगवान श्रीकृष्ण हे कृष्णाचं जे मूळ आनंद रूप आहे त्या आनंद रूपाच्या कळसावर आहेत. हा कळस, हा आनंदाचा कळस आपल्यालाही गाठायचा आहे, आपल्यालाही तो काला घ्यायचा आहे आणि आपल्यालाही या अवस्थेपर्यंत जायचंय. हे लक्षात ठेवा. आपल्यालाही काला मिळणार आहे. भगवान शुकदेवजी वर्णन करतात. बिव्रत वेण जठर पटयो, बिभ्रत वेण जठर पटयो, शृंग देते चकक्षे, वामे पाणो अश्रुर्मश्रुर कवलम तत्फलानंदवीषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरगौ हासद नर्मभिस्वयी, स्वर्गे लोके निषति बुभुजे यज्ञभुत बालके